नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे आता वारंवार प्रत्येक वेळेस नवीन कांड प्रियाचं सुरू आहे. प्रतिमाला मारण्यासाठी तिनं हे सर्व करत आहे आणि तिचं हे कांड सुरूच आहे, ते काही थांबत नाही. प्रतिमा पुन्हा गुदमरलेली असते, कारण प्रियाने पुन्हा एकदा तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण प्रतिमाच्या तडफडण्यामुळे तिथे टेबलवरती असलेला पाण्याचा जग खाली पडतो आणि मग रविराज, त्याचबरोबर नागराज, सुमन सर्वजण धावत येतात. तेव्हा रविराज विचारतो, काय झालं नक्की, कशामुळे असं होतंय तुला, हा प्रश्न तिला विचारला जातो. आणि त्याचबरोबर प्रतिमा सांगू लागते की नाही, कोणीतरी होतं, कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतंय, हे सगळं प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय बोलतेस तू हे. तेव्हा प्रतिमा सांगत असते की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे, कारण काहीही झालं तरीही मला खात्री आहे की जे काही घडलेलं आहे ना ते खूपच विचित्र असं घडलेलं आहे आणि मला कळत नाही आहे की हे माझ्या बाबतीत का होतंय, हा प्रश्न प्रतिमा उभा करते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता नागराज, प्रिया सर्वजण महिपतकडे आलेले आहेत आणि महिपतला ते सांगत असतात. महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, कळते का तुम्हाला हे काय चाललेलं आहे ते. अहो, तुम्ही तिथं घरात राहताना आत्ता तुम्ही मला सांगायला येत आहे की त्या प्रतिमाने मला पाहिलेलं आहे आणि नुसतं पाहिलेलं नाही तर तिने मला ओळखलेलं आहे. मला त्याच दिवशी का सांगितलेलं नाही, मी त्याच दिवशी तिचा खात्मा केला असता ना. नागराज म्हणतो की महिपत, असं नको करूस, तुला लक्षात येत नाही आहे, ह्या गोष्टी वाटते तेवढ्या सोप्या नाही आहेत. तेव्हा साक्षी पण तेच सांगत असते. महिपत मात्र भयानक चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो की नाही, काही झालं तरी तिला संपवलं पाहिजे आणि साक्षी, साधा एक खून करायचा होता तुला आणि तेही जमलेलं नाही आहे आणि प्रत्येक वेळेस गोंधळ घालून ठेवलेला आहे, हे सगळं बोललंच जात असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होत आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे महिपतला सगळेजण समजवत असतात की हे कशामुळं घडत आहे. महिपतला म्हणत असतात की असा विचार नको करू, कारण काहीही झालं तरीही गोष्टी खूपच विचित्र पद्धतीनं घडत आहेत, कारण जर त्या प्रतिमाला आत्ता काय झालं तर खूप अवघड होणार आहे, असं महिपतला ते सगळेजण समजून सांगत आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी म्हणत असते की प्रत्येक वेळेस संपवणं हा एकच मार्ग नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते की तुमच्याकडून कोणत्या गोष्टी जमत आहेत, तुमच्याकडून कोणत्याच गोष्टी जमत नाहीत, फक्त तुम्ही आव आणत असता, हे सगळं प्रिया बोलत असते. तेव्हा महिपत म्हणत असतो, बंद कर तुझं थोबाड, कारण तू जे काय करत आहे ना तिथं घरात राहून करत आहे, तरीही तुला ते करायला जमत नाही आणि तू आम्हाला अक्कल शिकवणार आहेस. एवढी मोठी झालीस का तू, मला अक्कल शिकवायला लागलेली आहे, माझ्या बाबतीत बोलत आहे, कळते का तुला. हे सगळं महिपत बोलत असतो. महिपतला खरं तर खूप राग आलेला असतो आणि आता जणू काय प्रियाचं थोबाड पुन्हा एकदा फुटणार की काय, अशा कंडिशनला सगळेजण तिथं असतात. आणि त्याचवेळी प्रिया म्हणते की काळजी करू नका, आता पुन्हा एकदा मी डाव आखत आहे आणि हा डाव माझा सक्सेस होईलच, असं प्रियाचं म्हणणं असतं. नागराजलाही ती सांगत असते, काळजी करू नका, आता तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग हा डाव करूया. आणि तिला खाऊ घालणं, तिच्या बाबतीत काय करणं, त्या प्रतिमाला संपवणं, हे वाटतं तेवढं अवघड नाही आहे, होतंय, सोपं होतंय. कारण बघितलं ना, काल तुमच्या बायकोने माती खाल्ली होती तेव्हाही माझ्या वडिलांनी म्हणजे रविराज किल्लेदारांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि इकडे महिपतला ते समजवत असतात. महिपतला म्हणत असतात की असा चुकीचा विचार करू नको, यामुळं तोंडघाशी पडशील आणि तुझ्या लक्षात येत नाही आहे महिपत, खूप गोष्टी क्रिटिकल आहेत, वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आत्ता ऑलरेडी आपण एका ह्याच्यातून बाहेर पडता पडता आपल्या नाकी नवालेले आहेत, आता दुसरं कांड करून ठेवायला नको, असं म्हणत ते सगळेजण महिपतला समजावत असतात. महिपतला म्हणत असतात की काहीही विचार करू नको चुकीचा, आम्ही बघतो, आमच्या पद्धतीनं हँडल करतो. कारण अजूनही तिने स्केच आर्टिस्टला तुझं वर्णन केलेलं नाही, त्यावेळेसही ती घाबरलेली होती, त्यामुळं तू जरा शांत राहा, तोपर्यंत तिचा काटा कसा काढायचा तो आमच्या पद्धतीनं आम्ही बघत आहोत, हे सांगितलं जात असतं. आणि प्रिया पण तुरुजुरू बोलत असते, तिचं तोंड पण महिपतनं आणि नागराजने गप्प केलेलं असतं, तिला शांत राहायला सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
इकडे नागराज, महिपत सर्वजण तिथं आहेत आणि आता त्यांनी प्लॅन केलेला आहे की प्रतिमाला पुन्हा संपवायचं. आता आजच तिला औषधं द्यायची आणि तिला तिचा काटा आजच काढायचा. प्रिया म्हणते की काल मला फक्त 2 सेकंद जरी एक्स्ट्रा मिळाले असते ना तरी ती संपत होती, पण नेमका तो जग तिथून उचलून ठेवायचं माझ्या लक्षात आलं नाही आणि हा सगळा गोंधळ झालेला आहे, असं प्रिया बोलत असते. म्हणजे प्रिया एवढ्या खालच्या थराला पोचलेली आहे की तिला काही करून प्रतिमाचा काटा काढायचा आहे. तिच्या डोक्यात जराही येत नाही की आपण ज्या घरचं मीठ खात आहोत त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायचं आणि त्याचबरोबर हे प्रिया करत नाही तर तिला फक्त आणि फक्त पैसा हवा आहे. त्याचसाठी तिची ही सर्व नाटकं चाललेली आहेत आणि नागराज मात्र हे सर्व पाहत असतो. नागराज मात्र म्हणत असतो की काही झालं तरी प्रिया आपल्याला लवकरात लवकर हे सगळं आता घडवून आणायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनच्या वाढदिवसाची जंगी तयारी झालेली असते. खूप छान असं सेलिब्रेशन होणार असतं आणि त्यासाठीच इकडे सायली आणि अर्जुनला त्यांनी डेटवर पाठवण्याचं ठरवलेलं असतं. सायली अर्जुनला डेटवर पाठवून खूप छान अशी तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर सायली अर्जुन डेटवरती जायला तयार होत नसतात. ते म्हणत असतात की काही झालं तरी आज आम्ही जाणार नाहीत, परंतु इकडे हे सगळेजण त्यांच्या मागे लागलेले असतात आणि त्याच वेळी प्रतिमा ही आता सायली आणि अर्जुनला भेटायला येते. प्रतिमा आल्या आल्या सायली लगेचच प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते की खरं झालं प्रतिमा, त्या तुम्ही आलात ना, बरं झालं, नमस्कार करते तुम्हाला, मला आशीर्वाद द्या. तेव्हा प्रतिमा म्हणते का गं सायली? तेव्हा सायली म्हणते की आज माझा वाढदिवस आहे ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी पण खूपच स्पेशल आहे गं, कारण माहिती आहे का तुला, आज ना अर्जुनचा वाढदिवस असतो. हा दिवस माझ्यासाठी स्पेशल असतो. त्याचबरोबर याच दिवशी मी घरातून बाहेर पडल्यानंतर गायब झाली होती. आमचा अपघात याच दिवशी झालेला होता. तेव्हा सायली म्हणते मला पण ह्या दिवशी खूप त्रास होतो. मला नाही माहिती कशामुळं होतं, पण मी ना खूपच अस्वस्थ झालेली असते, मला कळतच नाही आहे. तेव्हा इकडे मधुभाऊ पण सांगतात की कसं आहे, सायली या दिवशी मला सापडली आणि मग मी आश्रम सुरू करण्याचं ठरवलं, म्हणून मी हा दिवस सायलीचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. तर अर्जुन म्हणतो की मला एक कळत नाही आहे की हे कसं शक्य आहे. इकडे प्रतिमा पण म्हणू लागते की हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण सायली त्याच दिवशी सापडणं, तिचा अपघात असल्यासारखी काहीतरी लक्षण असणार, त्याचबरोबर मी त्या दिवशी गायब होणं, आमच्या गाडीचा अपघात होणं, त्याचबरोबर इकडे ती बोलत असते की ती म्हणत असते की अर्जुनचा वाढदिवस त्याच दिवशी आहे. हे सगळं कसं शक्य आहे? ह्या त्यांच्या गोष्टी चालू असतात. तेव्हा सायली म्हणत असते माझ्या पण लक्षात येत नाही आहे की हे कशा पद्धतीनं घडत आहे. आणि सायली हे सर्व बोलत असते. सायलीला खूपच अस्वस्थ वाटत असतं आणि सायली म्हणू लागते की प्रतिमा, त्या माझं ना डोकं खूप जड होतं आहे, मला कळत नाही आहे, मला गरगरल्यासारखं पण होतं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे? तेव्हा मधुभाऊ तिथं असतात आणि मधुभाऊ सांगू लागतात की हो, आता हे 2 दिवस आहे ना सायलीला भयानक त्रास होत असतो. सायलीचं डोकं गरगरत असतं, तिला अस्वस्थ वाटत असतं, ती खूप घाबरीघुबरी होत असते, ती बेचैन होत असते, ती काही ना काही बोलत राहत असते. हे सगळं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते हे सगळं माझ्याबरोबर पण होतं आणि ह्याच 2 दिवसामध्ये होतं. आणि आता इकडे सायली हे सगळं जेव्हा बोलत असते, मधुभाऊ सांगत असतात, तेव्हा सायलीचं लक्षही त्याच गोष्टींकडे असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते पण मी आता ठरवलेलं आहे, काही झालं तरी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्याच नाहीत, अशा पद्धतीनं मी आता राहणार आहे, तरच मला बरं वाटेल. तेव्हा सायलीलाही ती सांगू लागते की सायली, आता सगळं व्यवस्थित आहे ना, मग आता काही टेन्शन घ्यायची गरज आहे, तूही निवांत राहा ना, असं सायलीला ती समजवत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अस्मिता, त्याचबरोबर चैतन्य सगळेजण तिथंच असतात आणि सगळेजण बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात की नक्कीच काही ना काही असं काहीतरी घडत आहे, त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होत आहेत, हे बोललं जात असतं. त्याचवेळी प्रिया मात्र विचार करत असते, कारण प्रियाचा आजचाही डाव फेल गेलेला असतो, कारण सायली अर्जुनच्या वाढदिवसासाठी हे सगळे सुभेदारांच्या घरी आलेले असतात, त्यामुळं आजही सायली ती प्रतिमाला काही खाऊ घालणार नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली मात्र विचार करत असते आणि सायली आणि अर्जुन बाहेर जायला निघतात आणि ते गेटच्या जवळ गेलेले असतात. तेव्हा ते पुन्हा माघारी येतात, कारण सायली अर्जुन म्हणत असतात की नाही. सायली म्हणते मला असं वाटतं की आज आपण बाहेर जायला नको आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो की ठीक आहे. इकडे प्रियाने तर खूप मोठं कांड करायचं ठरवलेलं असतं.
प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही आणि मी आता जाणार आहे आणि ह्यांचं गुपित सर्वांच्या समोर आणणार आहे. पण सायली अर्जुन माघारी येतात आणि सायलीला घरी आल्या आल्या चक्कर येते. सायली चक्कर येऊन कोसळते आणि त्याचवेळी सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन तिला सावरत असतो. त्याचवेळी कल्पना आणि प्रतिमा दोघींनाही सायलीच्या पायावरती तुळशीपत्र दिसतं आणि प्रतिमा म्हणते की माझी तन्वी सापडली, ही माझी तन्वी आहे. आणि कल्पना पण पाहू लागते. कल्पना पण म्हणते की हो, हीच आपली तन्वी आहे. आणि त्यांना धक्का बसतो. मधुभाऊ तिथं असतात. सायलीला पाहून ते म्हणतात की काय झालं, तुम्ही असं का बोलत आहात, कारण तुमची तन्वी तर ऑलरेडी तुम्हाला सापडलेली आहे ना. तेव्हा या दोघीजणी सांगू लागतात की मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, त्या सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे, कारण ती लहानपणापासूनच तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. तिच्या पायावरती ती जन्मखून आहे. आणि आता सर्वांना तर समजलेलं आहे की सायलीच्या पायावर जन्मखून आहे. पण सायलीच ही तन्वी आहे हे कसं समोर येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.